मग झाली का आरती बाबा? हो आरती झाली आता. आरती झाली मग बसलोय आता. तर तुम्ही बाकीचे गेले का पाटील आणि ते सगळे गेले? मीच तुम्हाला म्हणतोय संपतराव पाटील एवढा दम करायचं काय कारण तुमच्यावर? आता दान करायचं म्हणजे आता काय थोडंसं मागं पुढं होतेच ना आरतीचं याचं त्याचं थोडंसं अधिकारी मग अधिकारी आहे तर थोडंसं बोलणारच नाही कोण ना कोणी असंही. मग जालिंदर काय चुकीचं आहे? नाही बरोबर आहे. हा बरोबर आहे. थोडं हे केलंच पाहिजे ना. नाही पाटलाचा अतिरेक होते. हा पाटलाचा अतिरेक होतोय. नाही अतिरेक होतं मग तुम्ही थोडंसं बोलायला पाहिजे ना पाटलांना. बुवा एवढं नियमाने चालले आपण टाईम टू टाईमच धरला आहे ना अजूनपर्यंत नाही ना. मग आता पाटलाचं राजकारणच वेगळे त्याला आजपर्यंत गावाच्या लक्षात नाही. हो आपण काय करायचं त्याचा तो बबनराव आणि तो पाटील नाही आपल्या डोक्याला लागण्याजोगं नाही. पण आता मग करायचं काय नेमकं? आपण काय करणार त्याला? त्यांच्या मनावर आहे ना शेवटी नाही का? मनावर आहे पण गावातलं सगळं राजकारण या माणसामुळे उलट पालट होते. मग तुम्ही काहीतरी करा विचार करा 4 लोकांना सांगा. नाही ना आध्यात्मिक मार्गच नाही त्याच्यामध्ये आहे ना का नाही आत्मिक मार्ग पुष्कळ पण ते केलं पाहिजेत ना आपण. तुम्ही काहीतरी बोलले पाहिजे म्हणले पाहिजे त्याच्याशिवाय नाही ना. आतापर्यंत आपण किती समजा नियमाने चाललोय का नाही आपण कधी नियमाला भंग केला का हे महत्वाचं आहे ना का नाही. मग एवढ्या गारठ्या गुरठ्यात सगळे देव देराम सगळे व्यवस्थित करून पहाटे 4-4:30ला उठतोय मी माहिती आहे का तुम्हाला? माहिती ना. मग कधी